कल्याण पूर्वेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलेली आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पूर्वेतील आत्माराम नगर परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्या पाठीमागं मोठा पोलीस फौज फाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी काही वेळापूर्वी ठिकाणी गोळीबार झालेले आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आत्माराम नगर परिसरामध्ये या ठिकाणी प्रेम गुंडा आणि बुंदी या दोघांच्या आपसातल्या जुन्या वादातून ही गोळीबार करण्यात आलेली आहे। 3 ते 4 राऊंड फायर या ठिकाणी करण्यात आले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर आपण पाहू शकता या ठिकाणी जी मॅगझीन बंदूक जी आहे ती या ठिकाणी पडलेली या ठिकाणी दिसून येते आणि याच बंदुकीमधनं या ठिकाणी गोळीबार झालेले आहेत। विशेषतः यामध्ये एक जण जखमी असल्याची पोलिसांची माहिती आहे। राहुल वर्मा नावाचा जो तरुण आहे तो यामध्ये जखमी झालेले आहेत। जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र या ठिकाणी तणावाचं वातावरण पाहता पोलिसांनी या ठिकाणी मोठा चोख बंदोबस्त जो तो लावण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी गोळीबार करणाऱ्या 4 संशयित जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेले आहेत। मात्र गेले काही दिवसापासून आपण पाहिलं तर कल्याण कोळशेवाडी परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। सध्या तरी पाहिलं तर पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर गोळीबाराची या घटनेमुळे कुठेतरी कल्याण पूर्वेमध्ये तणावाचं वातावरण दिसून येत आहे। तरी देखील पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौज फाटा तैनात करून 4 जणांना ताब्यात घेतलेले। सध्या जो जखमी आहे त्याच्यावरती उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।